त्याला दिसतील आणि पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडला. करण ड्राईव्ह केला ऑन साईडला. मिडॉनला खेळाडू उपस्थित होते दरम्यान दाब येथे मिळणार नाही. या पहिल्या बॉलवरती मी म्हणेन भव्य स्वागत केले. करण लहानेचं षटकार ठोकत असताना आणि अखेर सलगचा दुसरा बॉल आता डॉट तुम्हाला पाहायला पहिल्या बॉलवरती षटकारानंतर पुढचा बॉल डॉट. गोलंदाज करण राऊंड द विकेट ना. अजून एक विकेट करण्याचा प्रयत्न. हा फटका फर्स्टला डीप मध्ये खेळाडू उपस्थित भरपूर वेगाने पोहोचला. झेल स्वीकारलाय संदेश राणेनं फॉर बाद. ड्राईव्ह केलाय. नवीन बॅटर अंकित राऊत मैदानावरती दाखल होतोय. या मॅच मध्ये आपण पाहतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. दरम्यान 2 धाबा इथे रोखू शकत नाहीये. ओव्हरथ्रोच्या माध्यमातून आपण पाहतोय एक सिंगल धाव. एक वेळाचा प्रयत्न होता. सलग आता दुसरी धाव देखील एक चेक करायचं पंच या बन. नॉट आउट. दोन धावा इथे मिळतील. वन द विकेट. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. फटका हा देखील फसला आणि अखेर दुसरी विकेट संपादित करत असताना अंकितला देखील मैदान सोडावं लागेल. धक्के पे धक्का फरज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये अक्षय देशमुख आता दाखल होतोय. या बॅच मध्ये अक्षय आणि त्याच्या साथीनं मागील बॅचचा मार्द बॅच हिरो आपण पाहिला असाल. खरं तर तेजस राऊतनं का बॅटिंग केली होती. 51 धाबा ते देखील ढवळेपाडा संघाच्या अगेन्स्ट पहिली सीझनची मॅच आणि त्यामध्ये 50 कंप्लीट केली होती. तदनंतर खेळपट्टीला नमन केलं आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय तोच खेळाडू अजूनही नॉन स्ट्रायकिंग एरियावरती उभा आहे, पण तो चांगली गोलंदाजी करतोय. कारण लहाने राऊंड द विकेट.
इथे देखील टॅप करण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर पाहिलं क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगाने झपाट्याने पोहोचतोय बॉलवरती. त्यामुळेच की काय आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न देखील पुन्हा थांबवला. डॉट बॉलची समाप्ती होत असताना 6 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि या एका ओव्हरच्या अंतिम टीमची टोटल स्कोरबोर्डवरती जाऊन पोहोचले फक्त 8 धावा. एक षटकार पहिल्या बॉलवरती ठोकला होता बॅटर वैभवच्या बॅटमधून. तदनंतर आपण पाहिलं एकामागे एक खेळाडू आउट होत गेले आणि अशा परिस्थितीमध्ये संघ जाऊन पोहोचला टीमची टोटल 8 धावा. राज लहाने आले गोलंदाजी बारपट्टी. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल आणि राज आलेत स्टॅकिंग एरियावरती. तेजस राऊत राज बिगिट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. यावेळेस तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षक जज करतोय आणि तेजस राऊतला इथून मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का लागतो टीम कानूर संघाला. बॅटर आउट. हॅलो बाईक चेक. दोन बॉल 2 विकेट संपादित केल्या आणि आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. खर तर नवीन हंगाम आणि नवीन हंगामामध्ये आपण पाहिला असाल पहिली 50 तेजस राऊतनं नोंदवली, परंतु आता पहिली खर तर विकेट हॅट्रिक होईल का हा प्रश्न उभा आहे. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. नकुलला तुम्ही पाहताय, नकुल राऊत
मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय का बॅटिंग केली होती मागील मॅच मध्ये तेजस, परंतु या मॅच मध्ये खरं तर त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी होती, ती जिम्मेदारी पूर्णपणे मी म्हणेन पार पाडली नाहीये, परंतु आता या मॅच मध्ये नकुलच्या खांद्यावरती जिम्मेदारी आणि त्याच्या साथीला अक्षय देशमुख टच केलाय. यावेळेस मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, सिंगल तर मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु अक्षयला माहिती आहे विकेट भरपूर महत्वाची आहे, त्यामुळे इथून 4 ओव्हर टिकून खेळायचे. याच अनुषंगाने मी म्हणेन इथे सिंगल वरती समाधान मानलंय आणि धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला भेटतील. 2 धावा खर्च केल्यात राज लहानेनं या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्यानंतर आतापर्यंत 2 विकेट संपादित केल्या जरूर आणि त्यानंतर फक्त एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल धावेतून मात्र खर्च करत असताना राज लहाने जी गोलंदाजी केली, कारण त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना आतापर्यंत काय गोलंदाजी करतोय. इथे फटका चांगला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित आहे डीप मध्ये, त्यामुळे मिळेल ती सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये आणि अखेर टीमची टोटल स्कोर बोर्डवरती सिंगलच्या साथीने पुढे सरकत असताना 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. धावफलक वेगानं आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 11. 4 ओव्हरची ही देखील मॅच, हा सामना तुम्हाला एन्जॉय करायला मिळणार. नेक्स्ट मॅच खरं तर जुबिली संघ आता वाट पाहतोय कोणता संघ पुढे येईल, कान्होर की कासगाव की कान्होर. ड्राईव्ह केलाय ऑन साईडला, लॉंग ऑनला खेळाडू पोहोचतोय, करण लहाने बॉललातून फेक करतोय, मिळेल ती सिंगल आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय. नितेश लहानेला आपण पाहतोय या मॅच मध्ये खरं तर धावत पळत या मैदानावरती तो दाखल झालाय. पहिल्या मॅच मध्ये नितेश लहाने नव्हता, परंतु या मॅच मध्ये तो दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला दिनेश राऊत पेशंटने ॲडव्होकेट आहेत, ते देखील पहिल्या मॅच मध्ये नव्हते, या मॅच मध्ये ते देखील धावत पळत पोहोचलेत. परंतु आतापर्यंत दोन्ही संघाचा खेळ मी म्हणेन चांगला झाला पहिल्या मॅच मध्ये, परंतु या संघामध्ये कुठेतरी कान्होर संघ पिछाडीवरती पडलाय. बिग हिट करण्याचा प्रयत्न, गतीमध्ये मिश्रण, टप्पा पडला, इथे मात्र पूल करायचा होता, हाफ ट्रॅकर बॉल होता, शॉर्ट बॉलला पूल करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक 2 ते देखील आता संपन्न झाले. धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर बोर्डवरती फक्त 11 धावा, 12 धावा. दोन ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 12 चेंडूमध्ये फक्त 12 धावा इथे मात्र आपण पाहतोय टीम कान्होर संघाच्या. टॉस या मॅच मध्ये मी म्हणेन जिंकला होता टीम कान्होर बॉयज संघाने आणि बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय त्यांनी स्वीकारला, कारण त्यांना देखील माहिती आहे कासगाव संघ म्हटलं की गोलंदाजी त्यांचं शस्त्र आहे, त्यामुळे ते देखील टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारत असतात. परंतु आज ती संधी दिली नव्हती कासगाव संघाला, परंतु आतापर्यंत मी म्हणेन वेगावरती स्वाल असलेला गोलंदाज वेगानं बीट केलं. दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली या मॅच मध्ये. 4 धावा फक्त खर्च केला राजनं. तर आता षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज दाखल होतोय आदित्य लहाने. एका बाजूला राऊत कंपनी तर दुसऱ्या बाजूला लहाने कंपनी तुम्हाला पाहायला मिळेल. स्टॅकिंग वरती नकुल. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याच्या हातामध्ये घरपोच सेवा तुम्हाला पाहायला मिळेल. अजून एक धक्का, फलंदाज बाद.
आदित्य देशमुख जर बॅटिंग करण्यासाठी आले तर त्याच्यासाठी केदार कांबळे याच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नवीन बॅटर मैदानावरती प्रज्योत दाखल झाले. बॅट चिकडा फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये अजून एक धक्का लागेल. यावेळेस तुम्ही पाहताय प्रज्योत बॅक टू द पॅव्हिलियन. प्रत्येकचा बंगला जसा कोसळतो तसा आता टीम कानूर संघाचा डाव देखील कोसळत चालला. नवीन बॅटर आदित्य देशमुख मैदानाच्या मध्ये दाखल झाला. त्याच्या प्रत्येक षटकारासाठी केदार कांबळे प्रज्वल खडकबान यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सलग 2 बॉल 2 विकेट संपादित केल्यात. पुन्हा एकदा हॅट्रिक बॉल आता तुम्हाला पाहायला मिळेल. आदित्य लहाने चांगली गोलंदाजी करतोय. फुलटॉस बॉल मेजबानी होती. बिगिट करण्याचा प्रयत्न होता जरूर परंतु प्रॉपर बॅटवरती नव्हता. सिंगल मिळते. अजून एक चांगला फटका गॅप मध्ये एक्स्ट्रा खबरला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अक्षय देशमुखच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार त्याने वसूल केलाय. या बॅचमध्ये चांगली सुरुवात आता सध्याच्या घडीला करतोय अक्षय देशमुख. कारण त्याला देखील माहिती आहे धावसंख्येची गरज आहे. या बॅचमध्ये कमीत कमी 30 ते 35 धावा तरी बनवायला हव्या. त्याच अनुषंगाने मी म्हणेन आतापर्यंत चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न इथे अक्षयने केलाय. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय जरूर. धावफलक पुढे सरकत असताना रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉल शॉट. अजून एक चांगला फटका. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चौकार येतोय. बॅट्समन आदित्यच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या 4 धाब्याच्या साथीने धावफलक देखील आता वेगाने पुढे सरकेल. 21 धाबा. 21 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना मोठा फटका घेण्याचा इथे देखील प्रयत्न होता. बिगिट करायचं होतं नाही जमलं. बॅट अँड बॉलचा कनेक्शन नव्हता. येतो डॉट बॉल. हॅलो 3 ओव्हरच्या अंती 21 धावा.
धावफलकावरती जोडले गेल्यात भावेश लहाने. नवीन गोलंदाज आता षटक क्रमांक 4 साठी दाखल होतोय. षटक क्रमांक 4 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज भावेश वरती आता जिम्मेदारी दिली या बादशी राईट नंबर विकेटनं. इथे लाईन खराब पंच आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉलचा इशारा त्यांचा आमच्यापर्यंत पोहोचलाय. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. सिंकच्या साथीनं पुढे सरकत असताना 22 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. भावेश लहाने पहिल्या बॉलवरती लाईन भरकटला. त्यामुळे या मॅच मध्ये आता कमबॅक करण्याचा प्रयत्न करते टीम कान्होर. आदित्य देशमुख त्याच्या साथीनं आपण पाहतोय आदेश अक्षय आहेत. अक्षय देशमुख जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. पंच वळतायत. व्हाईट बॉल. विष्णू शिंदे सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. व्हाईट बॉल त्यांनी घोषित केलाय. धावफलक आता सिंगच्या जोरावरती पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 23 धाबा. कमीत कमी 35 धावा जरी बनला तर मॅच रंगात येईल यात मात्र शंका नाही. कारण दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत. जितकी गोलंदाजी चांगली टीम कासगाव संघाची तितकीच चांगली गोलंदाजी तुम्हाला कान्होर संघाची देखील जरूर पाहायला मिळेल. भावेश राऊंड द विकेट. विकेट केला. ऑन साइडला खेळला. हा फटका फसला की काय क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचेल. त्याच्या आवाक्याच्या बाहेर 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न इथे होतोय. तिसरी धाव येईल का पाहायचंय. तिसरा धाव एकवटण्याचा प्रयत्न अखेर झालाय आणि तिसऱ्या धावेसाठी इथून मात्र आदित्य देशमुखला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. सात विकेट आतापर्यंत मी म्हणेन कान्होर संघाचे 7 गडी बाद झालेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय मंथन. मंथन विकेट केलाय. ऑन साइडला खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. त्याचे प्रयत्न अपुरे पडले. त्याच्या डोक्यावरनं फिल्डर के मस्तक से दस्तक देती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. षटकार आलाय जरूर आणि षटकाराच्या साथीला धावफलक देखील प्रचंड वेगानं आता पुढे सरकत असताना 31 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. या मॅच मध्ये अक्षय देशमुखच्या खांद्यावरती खर तर मोठी जिम्मेदारी आहे. त्यामुळे धावफलक तुम्ही पाहताय वेगानं पुढे सरकत असताना 31 2 बॉलचा खेळ आता संपन्न झालाय. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या मॅच मध्ये टॉप गिअर वरती बॅटिंग करतोय अक्षय देशमुख. एक चांगला गोलंदाज आहे परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा बॅटिंग टॉप गिअर वरती करत असतो. रिबस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. गरज होती का हा प्रश्न आता उभा झालाय जरूर. परंतु इथून अपील भरपूर केली पण सहमत नव्हते. त्यामुळे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होत असताना 3 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये 31 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. चला थोडस स्पीडअप करा. अधिकचा वेळ खर्च करू नका. हा
देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थिती पण एक सिंगल तिथे एक पटी दुसऱ्याचा प्रयत्न करतात. 2 धाबा एक पटीचा प्रयत्न चालवला आणि अखेर या 2 धाबा इथे मात्र एक पट जातील. मंथनला तुम्ही पाहताय जो मात्र त्याला अक्षयची विकेट खरं तर वाचवायचे, त्याच अनुषंगानं या 2 धाबा इथे एकपेटले गेले आणि अखेर या 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना 33 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या मॅचमध्ये 2 चेंडूमध्ये धाबा किती येतील हे देखील आपल्याला पाहायचं आहे. दोन्ही संघ आपण पाहतोय. कासगाव संघ देखील एक बलवान संघ म्हणून त्याची ओळख आहे. मिताली 11 या दाबाला सगळं खेळत असतो श्री गणेश कासगाव, तर दुसऱ्या बाजूला कानूर बॉयज कानूर. फुल टॉस बॉल होता, इथे देखील मोठा फटका कन्वर्ट करायचं होतं, नाही जमलं आणि अखेर एक सिंगल दाब इथे मिळतीये. फुल टॉस बॉल वरती मेजबानी होती, स्वीकारता आली नाहीये, परंतु तरी देखील एक सिंगल दाब इथे मिळेल. यस पंच काही इशारा करतात, चेक करायचं भीमर साठी. केडी या पण चेक करण्यासाठी. फेअर डिलिव्हरी. शेवट का काय बोलते किती बॉल एक रन आला का किती झाले 33 का किती रन एकच इथे हा फटका चांगला क्षेत्ररक्षक पोहोचतील. सिंगल तर बाल ही 2 धाब्याचा प्रयत्न चालवलाय आणि अखेर या 2 धाब्या इथे मिळतील. आता तिसरीचा प्रयत्न होतोय, परंतु तिसऱ्या धाब्यासाठी मंथनला इथे अपयश पदरी पडला. हरकत नाहीये. धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आतापर्यंत 36 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. 34 धाबांचं हे लक्ष तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये.
धन्यवाद राहुलजी चव्हाण सर आणि बादशाह देशात आपण जाणार आहोत सेकंड राऊंड मधून सेकंड मॅच आपल्या समोर आहे एका बाजूला कानोर बॉईज कानोर आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश क्रिकेट संघ मिताली 11 खासगाव या दोन टीम मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा पण देऊ विश ऑल द बेस्ट आघाडीचा गोलंदाज अक्षय देशमुख स्ट्रायकिंगला करण लहाने आणि त्याच्या साथीनं राज लहाने सलामीची जोडी दाखल झाली आहे भाग्यदारी पाबापलीचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतो आमच्या मुख्य VIP डायझाईन करून हे षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे 37 धावांचं लक्ष या मॅचमध्ये मॅच ऑन पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बेडा फोडून लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल होतो तोपर्यंत एक सिंगल धाव खेळामध्ये यशस्वी करण लहाने KL या खेळाडूला आपण पाहतो अष्टपैलू खेळाडू करण लहाने म्हटल्यानंतर कासगाव एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू दर्जेदार ऑलराऊंडर भूमिका त्याची नेहमी आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी राहिलेली आहे आणि वैयक्तिकरित्या एक या धावसंख्येने स्वतःचं अकाउंट त्याने ओपनिंग केलेलं आहे हो या ठिकाणी लाईन चेक करावी लागेल अंपायर सिग्नल बाईट बॉल दिशाहीन गोलंदाजी आउटसाइड द ऑफस्टम हा चेंडू अबे फ्रॉम बॉडी हा चेंडू टाकण्यात आला शरीरापासून थोडासा दूर ठेवला आणि अतिरिक्त स्वरूपात प्रतिस्पर्धी टीमला मिळणारी एक सिंगल धाव श्री गणेश कासगाव या संघाच्या खात्यामध्ये ऍड होते यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला खोदून काढलाय शतकच्या वेगाने आलेत एक कंप्लीट झाले सेकंडचा कॉल आणि थोपैकी अगदी बालीचा थोडसा डिले पाहायला मिळाला आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेत असताना सलामीची जोडी गुड रनिंग बिटवीन द विकेट गुड कॉलिंग ऑल्सो या दोन धाबा दुजोरा लाभतोय तो श्री गणेश कासगाव संघाला 24 बॉल मध्ये 37 धाबांचं एक लक्ष या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी सध्या मैदानाच्या मध्ये खेळते शांत क्रिकेट आहे संयमी क्रिकेट मैदानाच्या मध्ये दाखवलं जातो नेहमीप्रमाणे टीम कासगाव संघाच्या वतीनं हो या दरम्यान हा देखील चेंडू थोडासा खराब आहे दिशेपासून भरकट आहे अगदी त्याच टप्प्यावरती गोलंदाजी अक्षय देशमुख या गोलंदाजाकडून भरपूर साऱ्या काही अशा अपेक्षा टीम कानोर बॉईज कानोर संघाला असतात आणि सध्या आपण जर पाहिलं तर त्याच गोलंदाजावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न हे दोन खेळाडू सुद्धा करतात परंतु दिशेपासून भरकटलेला हा सध्या गोलंदाज आहे हो जर कदाचित नियंत्रण केलं तर कुठेतरी वापसी होऊ शकतं या कमी धावसंख्येवरती सुद्धा रोखण्याची किमया या सगळ्याच गोलंदाजांमध्ये सकाळपासून आपण जर पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली फलंदाजाने सुद्धा सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत आणि खऱ्या अर्थाने आज या पहिल्या दिवसाला आपण या मॅच नंतर एक शेवटचा सामना होईल आणि त्यानंतर आपण निरोप देणार आहोत गोलंदाज सज्ज अक्षय देशमुख हो अगोदरच खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो अर्ली बॅट स्विंग आणि त्या बॅटची हलकीशी कडा घेतली आहे कॉट बिहाइंड स्वरूपानं धक्का पहिला लागेल टीम श्री गणेश मिताली 11 कासगाव संघाला फलंदाज बाद पाच या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलेला आहे टीम कासगाव या संघाला राज लहानेला परतावा लागेल अगदी आपण पाहतो गती थोडीशी कमी केली थोडस मागे ठेवला आणि अप्रतिम आज चेंडू रिलीज करण्यात आला जबरदस्त गोलंदाजी अक्षय देशमुख या गोलंदाजाकडे ती किमया आहे आणि सध्या आता कुठेतरी त्याचा आत्मविश्वास सुद्धा या ठिकाणी उंचावलेला आपल्याला पाहायला मिळेल विकेट आल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतो त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागणार आहे त्याच अनुषंगाने एक चांगलं कमबॅक एक चांगलं प्रदर्शन आपल्या संघासाठी आपल्या स्वतःच्या नावासाठी आणि स्वतःच्या गावासाठी हा खेळ करावा लागणार आहे
ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण सुद्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज भावेशला सुद्धा परतावा लागणार आहे. बॅक टू बॅक 2 मोठे धक्के दिलेत. राज नंतर भावेशला सुद्धा त्याच पावलाने जड अंत करण्याने माघारी परतावा लागणार आहे. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय देशमुख यांचा काय जबरदस्त कमबॅक केला अक्षय देशमुखने. 37 धावसंख्येचं लक्ष असताना सुरुवातीला असं वाटलं होतं की धावा जमतात, धावा येत आहेत कासगाव संघासाठी, परंतु बॅक टू बॅक 2 धक्के दिल्यानंतर आता पुन्हा एकदा थोडीशी तारांबळ उडाली आहे मी तर म्हणेन कासगाव संघाची. मैदानाच्या आतमध्ये सौरभ आलेत. न्यू बॅटर, न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 4च्या पोझिशनला हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेला आहे. धावसंख्या 5 असताना दुसरा धक्का लागलेला आहे. शेवटचा बॉल स्टील बन टू गो. महेंद्र ठाणे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. जे हनुमान जांभळे संघाचे ते सर्वात कॅप्टन आहेत. शेवटचा बॉल अक्षय देशमुख तयार. राईट अमोर द विकेट. हो यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. वाईड यॉर्कर अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. शेवट देखील अक्षय देशमुखने या षटकाचा गोड केलेला आहे. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती 2 बाद 5. 37 धावसंख्येची गरज असताना 5 धावा फलकावरती म्हणजे येणारे 18 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी अजूनही 32 धावांची गरज आहे. 18 बॉल 32 धावांची गरज. आस्किंग रन रेट आता 10 पेक्षा जास्त आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त मॅच 2 टीम मध्ये आपल्याला या ठिकाणी एन्जॉय करायचे. एका बाजूला कानोर बॉईज कानोर आणि दुसऱ्या बाजूला श्री गणेश मित्तल 11 कासगाव या 2 टीम मध्ये चालू असलेलं हे घमासान युद्ध. 18 बॉल 32 धावांची गरज. कुठे जाऊ नका, ऐकत पाहत नगरसेवक चषक 2025. अतिशय सुंदर अभूतपूर्व हा क्रिकेटचा सोहळा स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये चालू असलेला हा देखना रंगतमय क्रिकेटचा सोहळा आपण एन्जॉय करतोय. 18 बॉल 32 धावांची गरज. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅकमध्ये कानोर बॉईज टीमच्या वतीनं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अंकित राऊत वरती जबाबदारी देण्यात आली आहे. 18-32चं समीकरण. स्ट्रायकिंगला करण लहाने जो खेळाडू सलामीसाठी आलेला आहे. पूर्णपणे जिम्मेदारी कासगाव टीमची या खेळाडूवरती असते आणि सध्या तोच खेळाडू स्ट्रायकिंगला करण लहाने. यावेळी चांगला स्ट्रोक बरोबर पायामधून काढण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग लॉंग ऑनच्या दिशेने या ठिकाणी हा सुंदर झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. फ्री होम डिलिव्हरी या ठिकाणी अक्षय देशमुखने टिपलाय झेल. 1 मोर विकेट डाऊन. करण लहाने बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी आपण पाहिलं तर अंकित राऊतला मिळते सफलता. करण लहानेची एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना मोठा मासा जणू काही गळाला लागलाय. पहिल्याच बॉल वरती विकेट आली आणि पुन्हा एकदा अंडर प्रेशर मध्ये आता सध्या तरी श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव. राज लहाने बाद झाले. त्यानंतर आपण पाहिलं तर भावेश, करण असे 3 फलंदाज अगदी आपण पाहिलं तर माघारी परतले डगआउट मध्ये. सेकंडला रोशन
गोलंदाज अंकित सपोर्ट शेअर करून चला थोडंसं सामना स्पीडअप करा. अंधाराचा सावट जणू काय येणाऱ्या पुढील मॅच वरती पडणार नाही याची काळजी आपण घ्यायची. हो लिडिंग एज टॉप एज शतक स्वतः अंकित आले. कॉट अँड बॉल गोलंदाज आपण पाहतो का प्रतिम सेल्फ आणि टिपलाय. आणखीन एक धक्का लागेल टीम कासगाव संघाला. बॅक टू बॅक दुसरा धक्का. दोन धक्के या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि सध्या आपण पाहिलं तर पूर्णपणे संघ बॅकफुटमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करतो प्रतिस्पर्धी टीमला. गोलंदाज अंकित राऊतचं कौतुक करावं लागेल. षटक क्रमांक पहिला पण अक्षय देशमुखचं पाहिलं त्या गोलंदाजाचं कौतुक केलं आणि खरं तर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून अंकित राऊतने सुद्धा कमालीची गोलंदाजी केली आहे. धाबस संख्या रापलकावती 5 32 धावांची गरज होती 18 बॉल मध्ये. उर्वरित चेंडू शिल्लक 16 आणि आता 32 धावांची गरज. गोलंदाज अंकित राईट मोर द विकेट. पुढे खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट ऑफ लाईन वरती आक्रमण केलंय. शतक पुढे सरसावलेत. आणखी एक मिस टायमिंग. पहिली विकेट हॅट्रिक आजच्या दिवसातील संपादित केली आहे. गोलंदाज अंकित राऊतच्या नावावरती अप्रतिम गोलंदाजी केली आहे. खरं तर कानूर बॉईज कानूर संघाचं कौतुक करावं लागेल कारण पहिलं अर्धशतक तेजस राऊतच्या नावावरती राहिले तर पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेची गोलंदाज अंकित राऊतच्या नावावरती राहिली. दोन्ही खेळाडूंचं विशेष कौतुक. टीम जयनुमा जोबेली संघाच्या वतीनं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नगरसेवक चषक 2025 हे शानदार पर्व आहे आणि पहिल्या दिवसातील हा कारनामा 2 खेळाडूंचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अभिनंदन कानूर बॉईज कानूर संघाचं करावं लागेल कारण अप्रतिम खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका पाठोपाठ या ठिकाणी 3 फलंदाज बाद केलेत. अंकित राऊतने एकही धाव अद्यापर्यंत खर्च केली नाही. 18 बॉल 32 धावांची गरज असताना समीकरण पुन्हा एकदा बदललेलं पाहायला मिळेल. येणारे 15 बॉल 32 धावांची गरज आहे. यावेळी शॉर्ट साईडला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आणखी एक या ठिकाणी साले विनलंय. अंकित राऊतला मिळेल अजून एक सफलता. 40 केली आहे कंप्लीट. फलंदाज होईल बाद. परतावा लागेल. बॅट्समॅन संदीप भोईरला सुद्धा माघारी. 1 विकेट डाऊन. चार चेंडूमध्ये 4 विकेट संपादित करणारा गोलंदाज आहे आजच्या दिवसातील अंकित राऊत. सर्व प्रेक्षकांची मनं खरं तर या गोलंदाजाने जिंकली आहेत आणि आज या ठिकाणी आपण पाहतोय एक वेगळा कारनामा त्याने प्रस्थापित केलेला. पाहावं लागेल येणारे 2 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅट्समन संदेश मागच्या मॅचचा हिरो सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अंकित राऊत धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त केवळ 5. हो यावेळेस लटकाचा फटका पाहतोय. सेन्सिबल क्रिकेट संदेशच्या माध्यमातून एक सिंगल धाव या ठिकाणी एकवटण्यात आली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 6. बराच वेळ ट्रॅफिक मध्ये अडकलेली धावसंख्या अखेर तिला पुढे जाण्यासाठी 1 या धावसंख्येने मार्ग मोकळा केलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 6. 37 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम श्री गणेश कासगाव संघ थोडसा मी तर म्हणेन मागे पडलाय परंतु इथे बॉल सलटी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दर्जेदार असतो आपण पाहतोय. बॉल सीमा पार. रन्स बलतील 4.
12 बॉल 27 धावांची गरज आहे अजूनही या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये 5, या षटकामध्ये 5 धावा धावफलकावरती ऍड झालेले आहेत आणि आता एकंदरीत संघाची धावसंख्या 10 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. 12 बॉल 27 ची गरज. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती राहील टीम मीटिंग नको. पंच दोन्ही संघाला ताकीद द्यायची कारण आता आणखीन एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. ज्या जोवेली संघाच्या विरोधात कोणता संघ येईल. दोन्ही आपल्या बदलापूर वावणीचे स्थानिक संघ ऑलरेडी. दोन्ही संघाला विनंती आहे त्याला टीम कानूर जास्त वेळ घेऊ नका आणि टीम कासगाव लवकरात लवकर आपण पंचाला विनंती करू की आपण हा सामना त्वरित चालू करायचा आहे. बारा बॉल 27 धावांची गरज आहे मॅच मध्ये. दरम्यान आमचे जाणता राजा बदलापूर संघाचे इजाज यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. इनॅक्शन मध्ये तुम्हाला या सीझन मध्ये याच ग्राउंड वरती गुरुवारी त्यांचा पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. धमाकेदार या अंगामध्ये सुरुवात होणार आहे. प्रत्येक जण उत्सुक आहे या सीझन मध्ये खेळण्यासाठी. 2025-26 क्लायमेट कसं असेल कदाचित आपण पाहतो. थोडासा परतीच्या पावसाने धुमाकूळ जरूर घातलेला आहे परंतु हरकत नाही, त्याच्यावरती सगळ्यावरती मात केली जाईल. 12 बॉल 27 ची गरज असताना अगदी अखूट डब्बाचा बॉल शॉर्ट ऑफ लेन्स होता, त्याला जागा बोलवायची होती आणि अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक लॉंग रीचच्या क्षेत्रामध्ये या धावा मिळतील. 2 गुड रनिंग बिटवीन द विकेट. अत्यंत सुंदर तालमेल पाहायला मिळतो. चांगला संवाद होतो दोन खेळाडूंमध्ये. कदाचित जबाबदारी आता वाढलेली पाहायला मिळते या मॅच मध्ये. आणि नोकच्या क्षणी आता सध्या काहीतरी वेगळा कारनामा करावाच लागणार आहे. हा कानमंत्र प्रत्येक खेळाडूला इथे देण्यासाठी कदाचित करण लहाने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते. नेटकटचा फटका पण पाहतो. पुन्हा एकदा जनरल पुश केलाय. एक सिंगल धाव घेण्यात आली. सेकंडचा प्रयत्न होणार नाहीये. एखादा चौकार एखादा षटकार या मॅच मध्ये पुनरागमन करून देईल. मिताली 11 श्री गणेश कासगाव संघाला 12 बॉल 27 धावांची गरज असताना सुरुवातीला 2 चेंडूवरती 3 धावा 1 मिनिटात आल्या. म्हणजे या मॅचचं इक्वेशन पुन्हा एकदा तुम्हाला बदललेलं पाहायला मिळेल. 10 चेंडू शिल्लक. विजयासाठी 24 धावांची गरज. 10 बॉल 24 धावांची गरज आहे. गोलंदाज बॉलिंग टॅक वरती दिनेश राऊत. हो चांगला स्ट्रोक आपण पाहतो गुलाबच्या डोक्यावरून. बॉल जाईल लॉंग गॉल्फला. एक चांगला स्ट्रोक बनवण्यात आलाय. फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग करत असताना सौरभच्या बॅटमधून आलेला हा सुंदर चौकार. या 4 धावेने संघाचा धावफलक आपण पाहिलं तर आता पुढे सरकत आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी मिळवली आहे. गोलंदाज दिनेशच्या विरोधात चांगला स्ट्रोक बनवण्यात आला. यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि एक धाव लेग बाईच्या रूपानं 8 चेंडू 19 धावांची गरज आहे मॅच मध्ये. ज्यांना जुबिली संघ ऑलरेडी तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. कोणता संघ जुबिली संघाच्या विरोधात खेळणार आहे आजच्या दिवसातील शेवटचा सामना. कानूर बॉईज कानूर की श्री गणेश मिताली 11 कासगाव. हा प्रश्न आता सर्वच प्रेक्षकांना पडलेला आहे. हो यावेळेस चांगला स्ट्रोक खेचून मारलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जरी 1 2 3 4 5 6 असे फलंदाजांनी गमावले असेल तरी मात्र 6व्या 7व्या क्रमांकावर येऊन सुद्धा या मॅच मध्ये जिंकण्याची धमक श्री गणेश कासगाव संघामध्ये. काय जबरदस्त स्ट्रोक खेचलाय. धावा धावफलकावरती या षटकाराच्या साह्याने 23 धावा 37 धावसंख्येचं लक्ष्य. म्हणजे आता विजयासाठी फक्त आणि फक्त केवळ 13 धावांची गरज.
7 बॉल 13 धावांची गरज आहे. दिनेश राऊत वरती आक्रमण करण्यात आलं. एक चौकार एक षटकार जरूर आला आणि आता सामन्याला कलाटणी मिळाली आहे. 7 बॉल 13ची गरज. वॉट अ मॅच. जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. या अगोदर टीम जन्मा जुबिली संघाचा सामना सुद्धा काही अशाच पद्धतीचा होता. बॉलर आणि इक्वेशन असताना सामना थोडासा उघड बनला, परंतु अखेर महेंद्र धुळेच्या बॅटमधून आलेला विनिंग स्ट्रोक जन्मा जुबिली संघाला तिसऱ्या फेरीमध्ये घेऊन गेला. आणि आता सध्या मैदानाच्या मध्ये तसाच खेळ करावा लागणार आहे टीम कासगाव संघाला जर तिसऱ्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल. येणारे 6 बॉल शिल्लक. विजयासाठी 12 धावांची गरज. चला जास्त वेळ घेऊ नका, पण जरा काळजी घ्या या गोष्टीची. बरोबर 6 वाजले. 6 बॉल आणि 12 धावांची गरज या मॅच मध्ये. शेवटचा षटक तेजस राऊत याच्या खांद्यावरती देण्यात आलाय. फार मोठी जिम्मेदारी आहे या मॅचची, कारण अत्यंत महत्वाचा सामना. अभी नाही तो फिर कभी नाही. 6 बॉल आणि आता 12 धावांची गरज या मॅच मध्ये. सहा बॉल आणि 12 धावांची गरज या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला संदेश, गोलंदाज तेजस. एक चांगलं कॉन्टेस्ट तुम्ही पाहताय. मागच्या मॅच मध्ये दोन्ही हे खेळाडू मॅन ऑफ द मॅच होते. तेजस आणि संदेश ही चुरस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 6 बॉल 12 धावसंख्येची. हो यावेळेस आपण पाहतोय कबरच्या दिसणे एक्स्ट्रा कबरला चांगला स्ट्रोक खेचलाय. एक सिंगल कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल आणि इथे फलंदाज होईल बाद. काही गरज होती का हा प्रश्न डगआउट मध्ये देखील निर्माण झालाय आणि फलंदाज संदेश झाला बाद. 1 मोर विकेट डाऊन. एक धाव जरूर मिळाली, परंतु अगदी आपण पाहतो दुसरी धाव घेण्याचा मोह संदेशला आवडता आला नाहीये आणि इथे धाव बाद स्वरूपाने त्याला मात्र माघारी परतावा लागेल. कदाचित भरपूर साऱ्या अशा अपेक्षा संदेशवरती होत्या. मागच्या मॅचमध्ये देखील संघाचा पूर्णपणे कासगाव संघाचा डाव जर कोणत्या खेळाडूने सावरला असेल तर तो संदेश होता आणि आता तो संदेश मात्र माघारी परततोय. 5 बॉल 11 धावांची गरज. एखादा चौकार एखादा षटकार. पुन्हा एकदा कासगाव संघ डोकं वर काढेल. जर कदाचित डॉट बॉल आणि विकेट आली तर मग कानूर संघ आपल्या नावाचा दबदबा या स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये प्रस्थापित करेल यात ते मात्र शंका नाही आहे. 5 बॉल 11 धावांची गरज. जाऊया मॅचच्या दिशेने. न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये दाखल झाला. सेकंडला सौरभ हो डाव करण्याचा प्रयत्न असते. डाऊन द ग्राउंड. फटका प्रतिम पाहायला मिळालाय. अगदी जणू काही क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉलचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालंय आणि एकंदरीत या ठिकाणी मिळाले 2 धावा टीम कासगाव संघाला आणि या 2 धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 28 वरती. 37 धावांची गरज. येणारी 4 चेंडू शिल्लक. 9 धावांची गरज या मॅच मध्ये. 4 चेंडू 9 धावा. 9 धावा 4 चेंडू. कासगाव की कानूर, कानूर की कासगाव अशी ही मॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते.
आपले आयोजक करण धुळेत नगरसेवक चषक 2025 हो यावेळेस काबाच्या दिशेने फटका चांगलाय स्ट्रोक चांगला बनवलाय शतरक्षक धावतात परंतु अखेर बॉलने गाठली सीमारेषा धावा इथे मिळतील टीम श्री गणेश मिथल इलेव्हन खासगाव संघाला 4 आणि आता विजयासाठी गरज असणारे येणारे बॉल शिल्लक आहेत 2 3 बॉल शिल्लक आहेत आणि 5 धावांची गरज 3 बॉल आणि 5 धावांची गरज आहे काय मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर जबरदस्त 12 चेंडू 27 धावांची गरज असताना आता सामना अखेर ज्या सिच्युएशनला येऊन ठेपलेला आहे 3 चेंडू 5 धावांची गरज या मॅचमध्ये या चौकाराने पुन्हा एकदा रंग भरलेत या मॅचमध्ये गोलंदाज तेजस राईट अमोर द विकेट शॉट ऑफ लेंथ आणि यावेळेस हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर विनिंग स्ट्रोक टीम श्री गणेश मिथल इलेव्हन खासगाव हा संघ ठिकाणी विजय झालेले विजय संघाचं हार्दिक अभिनंदन वेल प्लेड अँड ऑल टीम कॉंग्रॅच्युलेशन चला खासगाव टीम कॅप्टन टॉस यायचे केएल लवकर आपण या अशक्य ते शक्य करून दाखवलं मित्र म्हणेन या मॅच मध्ये सुरुवातीला काय जबरदस्त गोल चला कॅप्टन टीम खासगाव कॅप्टन धावत आहे लवकर प्लीज